Standard 7 Chapter Measurement of Physical Quantities. Measurement of physical quantities. In this lesson, first topic is physical quantity. Physical quantities means bhautik rashi. In day-to-day life, we measure many things such as weight of fruits, vegetables, food grains, temperature of the body or some liquids, volume of liquids, density of various substances, the speed of vehicles, etc. Quantities such as mass, weight, distance, speed, temperature, volume are called physical quantities. Okay. Quantities such as mass, weight, distance, speed, temperature, volume are called physical quantities. रोजच्या जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू व पदार्थांचे म्हणजे मेजरमेंट करत असतो. जसं आता फळभाज्या आहे, धान्य आहे, है ना, वस्तुमान, शरीर, द्रव पदार्थ यांचे तापमान. म्हणजे आता तुम्ही बघाल तर कोरोनाच्या काळामध्ये जर तुम्ही कुठे गेलात तर तिथे टेम्परेचर मोजलं जातं, है ना. वस्तूंचा आकारमान कसा आहे, द्रव स्थायू याचे आकारमान कसे आहेत, म्हणजे डेन्सिटी कशी आहे, व्हॉल्यूम कसं आहे लिक्विडचं, त्याच्यानंतर स्पीड, व्हेकलची स्पीड, किती स्पीडने व्हेकल जातं, ह्या सगळ्या गोष्टी आपण हे ऑब्झर्व पण करत असतो आणि मेजर पण करत असतात लोक. तर अशा ज्या गोष्टी आहे म्हणजे क्वांटिटीज सच एज मास, वेट. आता इथे काय आहे की विविध पदार्थांची घनता, वाहनांचा वेग, वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान या सगळ्या काय आहे भौतिक राशी आहे. यांना काय म्हणतात फिजिकल क्वांटिटीज. A value and a unit are used to express the magnitude of a physical quantity. For example, Swarali walks 2 kilometers every day. In this example, 2 is the value and kilometer is the unit. I repeat again. A value and a unit are used to express the magnitude of a physical quantity. For example, Swarali walks 2 kilometers every day. आता इथे काय सांगितलंय की भौतिक राशीचे जे परिमाण आहे ते सांगण्यासाठी मूल्य व एकक, व्हॅल्यू म्हणजे मूल्य, युनिट म्हणजे एकक. आपल्याला माहिती आहे युनिट्स, आपण मॅथ्स मध्ये युनिट्स कशा असतात तशा पद्धतीने हे इथे पण युनिटचा वापर केला गेला आहे. आणि व्हॅल्यू म्हणजे मूल्य त्या गोष्टीचा, याचा वापर करतात. कशाचं परिमाण दाखवण्यासाठी, तर भौतिक राशीचा, फिजिकल क्वांटिटीज जे आहेत त्याचं मॅग्निट्यूड दाखवण्यासाठी व्हॅल्यू आणि युनिटचा वापर केला जातो. आता एक एक्झाम्पल दिलं इथे की स्वराली दररोज 2 किलोमीटर चालते. या उदाहरणामध्ये अंतर या भौतिक राशीचे परिमाण स्पष्ट करताना त्यांनी काय सांगितले की 2 हे जे आहे ते युनिट व्हॅल्यू आहे, 2 काय आहे मूल्य आहे, त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू आहे, आणि किलोमीटर हे काय आहे, हे युनिट्स आहे म्हणजे एकक आहे. बरोबर की व्हॅल्यू काय आहे 2 आणि युनिट काय आहे किलोमीटर. तुम्हाला माहिती आहे किलोमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर हे सगळे काय आहे युनिट्स आहे, है ना. त्याच्यानंतर आपण स्क्वेअर मीटर लिहायचो, या सगळ्या गोष्टी काय आहे युनिट्स आहे. स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, अदिश राशी. आता हे खूप मेन आणि महत्वाचं आहे की a quantity that can be completely expressed by its magnitude alone is called a scalar quantity. For example, only magnitude, that is a value with a unit, is used to express quantities such as length, breadth, area, mass, temperature, density, time, work, etc. आता परत वाचते मी की स्केलर क्वांटिटी म्हणजे अदिश राशी. याचा काय, अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड अ स्केलर क्वांटिटी. आता इथे केवळ जे परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी. जसं आता आपण म्हटलं लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचे म्हणजे मूल्य व
एककाचा वापर होतो, है ना. उदाहरणार्थ रस्त्याची लांबी 2 किलोमीटर आहे, बरोबर. आता याच्यामध्ये काय सांगितलं गेलं आहे की फक्त याच्यामध्ये काय दिशा नाही सांगितली कुठली पण. तिथे काय सांगितलंय, व्हॅल्यू सांगितलेली आहे ना, आणि युनिट सांगितलं गेली आहे. मॅग्निट्यूड म्हणजे जे परिमाण आहे ते काय सांगितलं गेलं आहे त्याचा, की युनिट आणि व्हॅल्यू. 2 किलोमीटर है ना, लांबी किती आहे, 2 किलोमीटर आहे, रुंदी किती आहे, 4 किलोमीटर आहे, असं जे काही असेल ते. 4 सेंटीमीटर, मीटर, हे सगळे क्षेत्रफळ म्हटलं तर स्क्वेअर मीटर, स्क्वेअर सेंटीमीटर, हे जे प्रकार आहे, तापमान डिग्री सेल्सिअस, डिग्री घनता, ह्या सगळ्या गोष्टींचं, आणि कालावधी म्हणजे 2 तास, 3 तास, असं जे म्हणतोय आपण, याच्यामध्ये व्हॅल्यू काय झाली, ही जी संख्या लिहिलेली आहे ती व्हॅल्यू आहे. आणि जे साईडला आपण किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर, सेकंड, मिनिट हे जे यूज करतोय ते आपली त्याची एकक आहे, म्हणजे युनिट्स आहे, बरोबर. तर ज्याच्यामध्ये युनिट्स आणि व्हॅल्यू दोन्ही येत आहे त्याला आपण काय म्हणू, अदिश राशी म्हणजे स्केलर क्वांटिटी. तशाच पद्धतीने वेक्टर क्वांटिटी काय असते, तर the quantity that is expressed completely only when magnitude and direction are both given is called a vector quantity. The quantity that is expressed and completely only when magnitude and direction are both given is called a vector quantity. Displacement, velocity are vector quantities. For example, a displacement of 20 kilometers towards the north, the aeroplane flying at a velocity of 500 km per hour towards Mumbai. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की वेक्टर आणि स्केलर दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, ठीक आहे. तर स्केलर क्वांटिटीमध्ये आपण काय बघितलं की मॅग्निट्यूड जे असतं ते काय 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 दाखवलं जातं, त्याच्यामध्ये युनिट आणि व्हॅल्यू. म्हणजे 2 किलोमीटर असं लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये 2 ही व्हॅल्यू झाली आणि किलोमीटर हे युनिट झालं. हे कशाचं एक्झाम्पल झालं, तर हे स्केलर क्वांटिटीचं एक्झाम्पल झालं. म्हणजे एखादी लेंथ आहे किंवा एखादा डिस्टन्स आहे, तर आपण काय म्हणू, किंवा 2 किलोमीटर याची लांबी आहे, रुंदी 3 किलोमीटर आहे, विड्थ, लेंथ, त्याच्यानंतर टेम्परेचर, त्याच्यानंतर टाइम ड्युरेशन, हे सगळं काय आहे, स्केलर क्वांटिटी. पण आता वेक्टर क्वांटिटी म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात हे आलं पाहिजे की परिमाणासोबत, परिमाण जे दाखवलं जाते त्यासोबत त्याची दिशा पण सांगितली जाते, आणि जिथे दिशा आणि परिमाण दोन्ही एकत्र असतात त्याला वेक्टर क्वांटिटी असं म्हटलं जातं. आता जर एक्झाम्पल त्यांनी काय दिलंय इथे, की 20 किलोमीटर उत्तर है ना, 20 किलोमीटर टुवर्ड्स द नॉर्थ, 20 किलोमीटर टुवर्ड्स द नॉर्थ, हे एक एक्झाम्पल झालं कशाचं, वेक्टर क्वांटिटीचं. याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, तर याच्यामध्ये व्हॅल्यू दिली आहे, एकक दिलं आहे म्हणजे युनिट दिलेली आहे, आणि त्याच्यासोबत म्हणजे मॅग्निट्यूड सोबत त्यांनी काय दिलेलं आहे, इथे त्यांनी डायरेक्शन दिलेलं आहे, कुठल्या दिशेला चाललाय, कुठल्या दिशेला काम होत आहे, है ना. आता जर म्हटलं की, और अजून एक एक्झाम्पल दिलं त्यांनी की एरोप्लेन फ्लाइंग ॲट अ वेलोसिटी ऑफ 500 किलोमीटर पर आवर टुवर्ड्स मुंबई. आता इथे टुवर्ड्स मुंबई लावल्यामुळे हे एक वेक्टर क्वांटिटी झाली, कारण याच्यामध्ये डायरेक्शन पण दाखवलं गेलं आहे. म्हणजे मॅग्निट्यूड काय असतं, तर मॅग्निट्यूडमध्ये युनिट आणि व्हॅल्यू दोन्ही येतात, पण ही एक अदिश राशी आहे, म्हणजे स्केलर क्वांटिटी आहे. पण जेव्हा मॅग्निट्यूड सोबत डायरेक्शन पण सांगितलं जातं तेव्हा ते एक वेक्टर क्वांटिटी असते. ओके. आता मास, तर मास काय, द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड मास. Matter has a natural tendency to resist a change in its state, which is called inertia. Mass is the qualitative measure of the inertia of an object. The larger the mass, the greater is the inertia. Mass is a scalar quantity. It does not change from place to place anywhere in the world. The quantities mass and weight are, however, different. Gram and kilometer are the units of mass. When we use the two pan common balance in a shop, we compare two masses. आता इथे काय सांगितलं गेलंय की पदार्थातील द्रव्य संचयाला वस्तुमान म्हणतात, म्हणजे द अमाउंट ऑफ मॅटर
प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड मास. मग जर मी म्हटलं की 1 किलो साखर आहे, तर 1 किलो साखर हे काय झालं, त्याचा मास झाला, कारण त्याच्यामध्ये मॅटर किती आहे, वस्तू किती आहे, साखर किती आहे. हां, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स, किती भरलेलं आहे, इज कॉल्ड मास. म्हणजे पदार्थातील द्रव्य संचयाला वस्तुमान म्हणतात. आता ह्याच्यामध्ये जर म्हटलं की आपण एखादा पॅक पीस घेतला, म्हणजे जर लेस घ्यायला गेलात तुम्ही, तर लेसमध्ये एअर जास्ती असते आणि ते लेसची क्वांटिटी कमी असते, पण ते जे लेसची क्वांटिटी आहे ते त्याचा मास असेल, बरोबर आहे, बाकीच्या गोष्टींचा नाही, पण जितकी क्वांटिटी त्याच्यामध्ये भरली असेल ते त्याचा मास असेल, है ना. तर ते जे द्रव्यसंचय असतं त्याला पदार्थातील द्रव्यसंचय जे असतं त्याला त्याचं वस्तुमान म्हटलं जातं, किंवा मॅटर मास असं म्हटलं जातं. द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड मास. मॅटर हॅज अ नॅचरल टेंडन्सी टू रेजिस्ट अ चेंज इन इट्स स्टेट. आता याच्यामध्ये काय सांगितले की पदार्थामध्ये एक नैसर्गिक पणे स्थिती बदलल्यास, जसं आपण म्हटलं ना की चेंज द सिच्युएशन और चेंज इन इट्स स्टेट, तर हे जे आहे ह्याचा विरोध करण्याची प्रवृत्ती असते, म्हणजेच त्यांच्यामध्ये जडत्व असते. आणि जडत्व असल्यामुळे काय होतं, वस्तुमान हे वस्तूचे म्हणजे आता जर म्हटलं तर मास काय आहे, तर जडत्वाचं एक गुणात्मक माप आहे. म्हणजे वस्तूमध्ये जे जडत्व असतं त्याला त्याचा वस्तुमान म्हटलं जातं. जितकं वस्तुमान जास्ती असतं तितकंच त्याचं जडत्व जास्ती असतं. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं की मास इज द क्वालिटेटिव्ह मेजर ऑफ द इनर्टिया ऑफ एन ऑब्जेक्ट. द लार्जर द मास द ग्रेटर इज द इनर्टिया. इनर्टिया म्हणजे जडत्व. आता मास जितकं असेल तितकंच वस्तुमान जितकं असेल तितकंच त्याचं जडत्व असेल. मास इज अ स्केलर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटीनी लक्षात यायला पाहिजे की जिथे युनिट आणि व्हॅल्यू या दोन्हीच गोष्टी येतात, तिथे डायरेक्शन येत नाही. तर मासमध्ये फक्त काय येत आहे, युनिट येत आहे, बरोबर आहे. मग युनिट आणि व्हॅल्यू येत आहे म्हणून ते काय झालं, स्केलर क्वांटिटी झालं. तर स्केलर क्वांटिटीचं एक एक्झाम्पल काय आहे, मास. हे लक्षात ठेवायचं आहे. आता द क्वांटिटीज मास अँड वेट आर हावेवर डिफरंट. ग्राम अँड किलोग्राम आर द युनिट्स ऑफ मास. इथे काय सांगितलंय त्यांनी की द क्वांटिटीज मास अँड वेट आर हावेवर डिफरंट. कसे हे मास वजन म्हणजे वेट म्हणजे वजन आणि मास म्हणजे वस्तुमान. वस्तुमान आणि वजन या दोन्ही भिन्न राशी आहेत. वस्तुमान ग्रॅम किंवा किलोग्राम या युनिटमध्ये मोजल्या जातं. ठीक आहे. दुकानदाराकडील दोन म्हणजे जर when we use the two pen common balance, मला वाटतं तराजूमध्ये हे असतं, तुलना करण्याचं असतं ना, तर बॅलन्स इन अ शॉप वी कम्पेअर टू मासेस. दोन गोष्टींची आपण तुलना करू शकतो. कसं, तर जिचा वेट जास्ती असेल त्याचा मास जास्ती आहे. वेट, what we measure in grams, kilograms is mass and not weight. The gravitational force that acts on this mass is called its weight. The gravitational force by which the earth attracts an object towards its center is called the weight of the object. Therefore, weight is a vector quantity. It is the different at different places on the earth. Weight. Weight म्हणजे वजन. ज्या वस्तू आपण ग्राम किलोग्राम मध्ये मोजतो ते त्यांचे वजन नसून वस्तुमान असतात. What we measure in grams, kilogram is mass and not weight. म्हणजे जे काय मोजल्या जाते किलोग्राम आणि ग्राम मध्ये ते त्यांचं मास आहे, वजन नाही. वजन कशाला म्हटलं जातं, तर वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला तसे वजन असे म्हटलं जातं. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे ऍक्ट करत आहे त्या मासवर, ऑन दिस मास, जी वस्तू आपण मोजली ना त्याच्यावर, तर ते त्याचं वेट असतं. The gravitational force by which the earth attracts an object towards its center is called the weight of the object. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन असे म्हटले जातं. बरोबर आहे. म्हणजे ही लाईन लक्षात ठेवायची की the gravitational force by which the earth attracts an object towards its center
is called the weight of the object. हे नीट लक्षात घ्या. वजन काय असतं? तर जेव्हा गुरुत्वीय बलाने पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने एखाद्या वस्तूला आकर्षित करत असते, तर त्याला त्या वस्तूचे वजन असे म्हटले जाते. वजन एक म्हणजे वेट एक स्केलर क्वांटिटी आहे. वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. वेट एक वेक्टर क्वांटिटी आहे. इट इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ. पृथ्वीच्या प्रत्येक वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरती याची जी हे असते वेट असतं ते वेगळं वेगळं असतं. कारण पृथ्वी जे आकर्षित करते गुरुत्वाकर्षण बलाने त्याची पण जे कमी जास्त प्रमाण आहे त्याप्रमाणे त्या वस्तूचं वजन होत असतं. म्हणून वजन ही एक सदिश राशी आहे. Our body has weight because of the gravitational force of the earth. The gravitational force of the moon being less, our weight will turn out to be less there. Our mass, however, is the same at both the places. आता इथे काय मेन गोष्ट सांगितली गेली की तुम्हाला डू यू नो, तुम्हाला माहित आहे का की आपल्या पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे आपलं वजन असतं. आपलं वजन का बरं आहे? कारण आपल्यावरती पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे ऍक्ट होत असतं, है ना. त्यामुळे आपल्यामध्ये वजन, आपण जर आपल्यावर त्याचा असर नसला तर आपलं वजनच नसणार. आता यांनी काय सांगितलंय की चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन कमी भरते. ज्याचं जसं गुरुत्वीय बल असेल तसं तिथे वजन असणार आहे. मूनवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असतं त्यामुळे तिथे आपलं वजन कमी असतं. आणि पृथ्वीवर आपल्यावर जे ऍक्ट होत असतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ते जास्ती असल्यामुळे आपलं वजन जास्ती असतं. बरोबर आहे. वस्तुमान मात्र दोन्ही ठिकाणी सारखेच असतात. कारण काय आहे वस्तुमान, मास म्हणजे काय, तर आपल्यामध्ये जे क्वांटिटी ऑफ अ सबस्टेन्स है ना, की किती तुमच्यामध्ये पदार्थ भरले गेले, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टेन्स इज कॉल्ड मास. किती भरल्या गेली आहे ते अमाऊंट त्याच्यामध्ये, त्याला त्याचा मास म्हणून दोन्हीकडे आपला जे मास असतं ते सारखाच असतो. Will it be possible to use one and the same unit to measure physical quantities such as mass, weight, distance, velocity and temperature? In everyday affairs, we measure many different physical quantities. As these physical quantities are different from each other, a specific unit is used to measure each quantity. Therefore, different units are used while measuring different quantities. म्हणजे काय सांगितलं गेलंय की वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान इत्यादी भौतिक राशींचे म्हणजे जे आपल्या फिजिकल क्वांटिटीज आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की मास, वेट आणि मास, वेट, डिस्टन्स, वेलोसिटी अँड टेम्परेचर. मास म्हणजे वस्तुमान, वेट म्हणजे वजन, डिस्टन्स म्हणजे अंतर, वेलोसिटी म्हणजे वेग आणि टेम्परेचर म्हणजे तापमान. आणि हे सगळं काय आहे तर फिजिकल क्वांटिटीज आहे म्हणजे भौतिक राशी आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. फिजिकल क्वांटिटीज काय काय आहे त्याचे एक्झाम्पल्स, स्केलर क्वांटिटीज, वेक्टर क्वांटिटीज, मास, वेट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आतापर्यंत मी सांगितल्या आहे हे नीट विचार करायचं, टेक्स्टबुक ओपन करायची आणि प्रत्येकांचे एक्झाम्पल्स लिहून काढायचे. जर तुम्हाला विचारलं गेलं की स्केलर क्वांटिटीजचं एखादा एक्झाम्पल, वेक्टर क्वांटिटीचं एक्झाम्पल, फिजिकल क्वांटिटीज काय काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. वेट कशाला म्हणतात, मास काय असतं. याच्यामध्ये सांगितलंय की इन एव्हरीडे अफेअर्स वी मेजर मेनी डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. दैनंदिन व्यवहारात आपण वेगवेगळ्या भौतिक राशींचे मोजमाप करत असतो. भौतिक राशी या एकमेकांपासून भिन्न असल्याने प्रत्येक राशीचे मोजमाप करण्यासाठी विशिष्ट युनिट वापरले जातं. म्हणून वेगवेगळ्या राशींचे मोजमाप करताना त्यानुसार वेगवेगळे त्याचे युनिट्स असतात. म्हणजे जसं असेल वस्तूची मेजरमेंट असेल तशा पद्धतीने त्याचे युनिट्स असतात. आता जर म्हटलं की खूप लांबचं आहे तर आपण काय म्हणू, मीटर म्हणू का त्याला, नाही बा. खूप लांबचा पल्ला आहे तर किलोमीटर मध्ये मोजल्या जाईल. डिस्टन्स जर आपण म्हटलं की एखादी गाडी जाते तर किती किलोमीटर चालली तर आपण कशामध्ये किलोमीटर शब्द वापरला ना.
जवळपासचं असेल तर आपण म्हणतो नाही बाई इथल्या इथे गेलो होतो, इतके मीटर चालत गेलो, 100 मीटर 400 मीटर हे असं. तर ह्या सगळ्या गोष्टी कशावर डिपेंड करत आहे, तर डिफरंट युनिट्स आर यूज्ड व्हाईल मेजरिंग डिफरंट क्वांटिटीज. आता इथे स्टँडर्डाइज्ड मेजर्स आर रिक्वायर्ड फॉर measuring things. Such measures are called standard units. We have to measure many physical quantities accurately. To measure any quantity, we use the unit specified for it. For example, the meter is the specified unit for measuring length. A certain distance has been accepted as the standard for 1.0 meter. Why is there a need for such a standard unit? Suppose the span of a hand is accepted as the unit for measuring length. With this unit, we can measure lengths of cloth as 2 hand spans, 3 hand spans, and so on. However, the lengths of the cloth measured by each one of us will come out to be different. That is why a hand span cannot be standard unit for measuring length. आता इथे जे सांगितलं गेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हणतायत की स्टँडर्डाइज्ड युनिट, कुठलीही गोष्ट मोजण्यासाठी जर आपण अंदाजी प्रमाण घेतला तर त्याच्यामध्ये चुका होणार नाही का? कारण जर मी एखादा टेबल मोजते आहे आणि त्या टेबलला मी हाताचं एक आपण स्पान, हँड स्पान म्हणतो, हँड स्पाननी मोजते, तर माझा हात, मी मोठी आहे म्हणून माझा हात मोठा आहे, पण तेच जर एखाद्या लहान मुलांनी मोजलं तर त्याच्या हाताप्रमाणे त्याची हँड स्पान जास्ती येतील. बरोबर आहे. माझं कमी येईल कारण माझा हात मोठा आहे. मला 2च हाताचं मोजावं लागलं तर त्या मुलाला, लहान बाळाला किती 4 हात मोजावे लागत आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय होत आहे की एकदम परफेक्ट असं त्याचं मेजरमेंट होत नाही. बरोबर आहे. म्हणून अशा गोष्टींना क्लिअर करण्यासाठी किंवा आपल्याला मापनासाठी प्रमाणित मापांची आवश्यकता असते आणि या मापांना प्रमाणित एक असे म्हटलं जातं, म्हणजे स्टँडर्ड युनिट्स म्हटलं जातं. आणि ते स्टँडर्ड युनिट म्हणून लेंथ आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी लांबीला मोजण्यासाठी मीटरचा वापर हे सुनिश्चित केला गेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यासाठी एक विशिष्ट अंतर म्हणजे 1.0 मीटर असे प्रमाण मानले. अशा प्रमाणाची ह्याची जे युनिट्स असते याची आवश्यकता आपल्याला का बरं पडते? कारण जे आपण हँडस्पानचा वापर करतोय त्याच्यामध्ये व्यवस्थित हे जे मेजरमेंट आहे ती मोजल्या जाऊ शकत नाही. प्रत्येक वेळेस हे आपल्याला डिफरंट त्याचे मेजर्स मिळतील. बरोबर आहे. There are many physical quantities but a majority. There are many physical quantities but a majority of them are related to each other. For example, you have learned that the quantity speed is the ratio of the quantities distance and time. आता इथे भरपूर भौतिक राशी आहे, फिजिकल क्वांटिटीज आहे, भौतिक राशी अनेक आहेत, परंतु त्यापैकी बहुतेक राशी एकमेकांशी निगडित आहेत. कुठली कुठली आहेत? जसे स्पीड जर म्हटलं मी तर हे कसं एक दुसऱ्याशी रिलेटेड आहे. ते स्पीड जर आपल्याला मोजायची असेल तर त्याच्यासाठी डिस्टन्स आणि टाइम हे माहीत राहणं गरजेचं असतं. बरोबर आहे ना. एखाद्या गाडीची स्पीड आपल्याला जर माहिती पाहिजे तर ते त्याचं जे मेजरमेंट आहे ते कसं करणार? तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचं डिस्टन्स माहिती राहायला पाहिजे आणि त्याचं टायमिंग माहिती राहायला पाहिजे. म्हणजे ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहे हे एक दुसऱ्यावर डिपेंडेंट असतात, एक दुसऱ्यावर शी रिलेटेड असतात. आता इथे प्रिव्हेलिंग सिस्टीम्स ऑफ मेजरमेंट, MKS सिस्टीम, हे खूप महत्त्वाचं आहे की काय सांगितलं गेलं ते लक्षात द्या की इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर्ड इन meters, mass in kilograms and time in seconds. In this system, distance is measured in meter, mass in kilogram and time in seconds. M म्हणजे मीटर, K म्हणजे किलोग्राम, S म्हणजे सेकंड. MKS, M for meter, K for kilogram and S for seconds. MKS वरनच लक्षात येत आहे. याच्यामध्ये MK सिस्टीम मध्ये कशाला मोजले जाते?
डिस्टन्सला मोजल्या जात आहे. बरोबर आहे. आता अशाच पद्धतीने CGS जे आहे, इन दिस सिस्टम डिस्टन्स इज मेजर्ड इन सेंटीमीटर, मीटर, सेंटीमीटर, ग्राम अँड सेकंड, है ना. इन दिस सिस्टम डिस्टन्स इज मेजर्ड इन सेंटीमीटर, मास इन ग्राम अँड टाइम इन सेकंड्स. कुठल्याही म्हणजे CGS जी पद्धत असते त्याच्यामध्ये डिस्टन्स म्हणजे जे लांबी आहे ते मोजण्यासाठी सेंटीमीटरचा वापर केला जातं, मास मोजण्यासाठी ग्रामचा वापर केला जातो, म्हणजे वस्तुमान हे ग्राम मध्ये बघितलं जातं, आणि टाइम जे आहे ते सेकंड मध्ये बघितलं जातं किंवा सांगितलं जातं, मोजलं जातं. MKS या मापन पद्धतीमध्ये म्हणजे इन द MKS system of measurement, distance, mass and time are accepted as the fundamental quantities. These three quantities are used to measure all other quantities. MKS या मापन पद्धतीमध्ये लांबी, वस्तुमान व काळ या राशी आधारभूत मानण्यात येतात. त्यांचा उपयोग करून इतर राशींचे मापन होते. Identify the wrong methods of measurement shown in the picture and explain why they are wrong. हे तुम्ही बघू शकता आणि करू शकता. Work out the area of your classroom. Which quantities are taken into account to calculate the area? Fundamental quantities. It is enough to select a few out of the many quantities and standardize their units. You can see from the above example that units of the quantities length and time need to be standardized. Such quantities are called fundamental quantities and their units are called standard units. Of course, a standard fundamental unit must be available to all and it must not be variable. आता इथे फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे पायाभूत राशी. फंडामेंटल क्वांटिटीज मध्ये काय सांगितले गेले आहे की अनेक राशींपैकी काही राशी निवडून त्याचे प्रमाण ठरवले तरी ते पुरेसे आहे. जसं वरील उदाहरणावरून म्हणजे जे आता आपण बघितलं याच्यामध्ये की हाताने मोजायचं हे ते, तर तुमच्या लक्षात येईल की लांबी व काळ या राशींचे प्रमाण ठरवणे योग्य ठरेल. अशा राशींना पायाभूत राशी व त्यांच्या प्रमाणास पायाभूत प्रमाण म्हणतात. अर्थातच पायाभूत प्रमाण सर्वांना उपलब्ध असले पाहिजे आणि ते बदलते असता कामा नये, म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस नको. जे फंडामेंटल क्वांटिटीज आहे या युनिट्स आहे त्याच्यामध्ये व्हेरिएबल होता कामा नये. मग कुठली तरी एक गोष्ट अशी ठराविक पाहिजे, म्हणून फंडामेंटल क्वांटिटीजची गरज असते. काही गोष्टी गरजेच्या आहेत. फ्यू आउट ऑफ द मॅनी क्वांटिटीज अँड स्टँडर्डाइज देअर युनिट्स. कुठल्या गोष्टींना म्हणजे असं हे करून ठेवलं पाहिजे त्यांनी की नाही ह्याच्यामध्ये चेंजेस व्हायला नको युनिट्समध्ये. या आता याच्यानंतर इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स काय म्हटलं याच्यामध्ये की अन इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स बेस्ड ऑन 7 फंडामेंटल युनिट्स कॉल्ड द सिस्टम इंटरनॅशनल, SI सिस्टम इंटरनॅशनल, is currently used all over the world. It is also called the metric system. आता याच्यामध्ये काय सांगितलंय की युनिट्स जे आहे, इंटरनॅशनल युनिट्स जे आहे, आंतरराष्ट्रीय पद्धतीचे जे युनिट हे आहे त्याच्यामध्ये 7 प्रकारचे 7 फंडामेंटल युनिट्स, 7 पायाभूत राशी आहेत ज्याला कॉल्ड द सिस्टम इंटरनॅशनल. याला काय म्हणतात? SI युनिट्स म्हणतात. SI युनिटचं फुल फॉर्म काय आहे? सिस्टम इंटरनॅशनल. इज करंटली युज्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड. जगामध्ये सगळीकडे हे वापरल्या जात आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काय दिले की द नेम्स अँड सिम्बॉल ऑफ द युनिट्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज, लेंथ, टाइम अँड मास इन दिस सिस्टीम आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. आता इथे लेंथचं काय दिलंय? मीटर. लेंथचं काय आहे? मीटर. एम याचा सिम्बॉल आहे. मासचं किलोग्राम, त्याचा सिम्बॉल आहे kg. टाइमचं सिम्बॉल आहे नेम ऑफ द युनिट सेकंड आहे आणि सिम्बॉल ऑफ द युनिट S आहे. हे तुम्हाला वाचायचं आणि याला लर्न करायचं आहे. ठीक आहे. स्टँडर्ड्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज. As the standard of mass, a solid cylinder made of a platinum iridium
cylinder made of a platinum iridium alloy is kept in the International Bureau of Weights and Measures at Paris. As per the international agreement, this mass is called the 1 kilogram. Official accurate copies of the prototype are kept in the standardizing laboratories all over the world. Two fine lines are engraved on a platinum iridium bar kept in the International Bureau of Weights and Measures at Paris. The distance between these two lines is accepted as the standard meter. Accurate copies of this prototype are made and distributed to standardized laboratories all over the world. The time required for one revolution of the earth is measured by the time required for one revolution of the earth is measured by means of an accurate device. This time is taken as 24 hours. To standardized 1 second, 1 hour is considered to have 60 minutes and 1 minute 60 seconds. इथे सांगितलं गेलं आहे की पायाभूत राशींचे प्रमाण म्हणून प्लॅटिनम इरेडियम संमिश्रणाचा एक भरीव दंडगोल पॅरिस इथे आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये ठेवला गेला आहे आणि ह्याच्यानुसार याचं वजन 1 किलोग्राम म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये अशा दोन पट्ट्या आहेत ज्याला मीटरमध्ये त्या दोन रेषेच्या मधली जे अंतर आहे त्याला मीटर म्हणून असं प्रमाण दिलं गेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय की पृथ्वीच्या एका वलनात जो वेळ लागतो तो अचूक साधनाने मोजून त्यास 24 आवर्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की 24 तास लागतं पृथ्वीला एक रिव्होल्यूशनसाठी. तर ते पण तिथे प्रमाणित केलं गेलं आहे. तसंच तासांमध्ये 60 मिनिट म्हणजे 1 तास आणि 1 मिनिटाला 7 सेकंड हे पण तिथे प्रमाणित केलं जातं. Great scientist, when man felt the need to measure things, he started by using the parts of his own body for the purpose. In Egypt, in ancient times, the distance from a man's elbow to the tip of his middle finger was called a cubit. This measure would differ from person to person. Therefore, the cubit of the king was considered as the standard. In olden times, we weighed gold in a unit called gunj. An hourglass was used for measuring time. Have you seen one? आता इथे काय सांगितलं गेलं आहे की जेव्हा मानवाला जेव्हा मोजमाप करण्याची गरज होती तेव्हा गरज भासू लागली तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिले आपल्या शरीराच्या भागांचा वापर करणं चालू केलं आणि इजिप्तमध्ये काय केलं इजिप्तमध्ये माणसांच्या जे कोपऱ्यापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंत जे अंतर होतं त्याला क्युबिट असं म्हटलं गेलं. त्या प्राचीन काळामध्ये ह्याला क्युबिट नाव दिलं गेलं होतं आणि व्यक्ती अनुसार ते वेगवेगळं होतं. बरोबर आहे, प्रत्येकाच्या हाताचा माप वेगळा असतो. तसंच त्यांनी काय केलं म्हणून राजाचे क्युबिट हे प्रमाण तिथे मांडण्यात येत असे. तसेच पूर्वी आपल्याकडे गुंज या मापाने सोने तोलत असतं ते करायचे तेव्हा गुंज नावाने हे सोने तोलत असायचे आणि कालमापनासाठी ते वाळूंचे घड्याळाचा वापर करत होते. ते तुम्ही बघितलेलं असेल. कुठलं तर ते वाळूवालं जे आहे ते आजकाल अजूनही मिळतं ते. Importance of accurate measurement. Accurate measurement मध्ये how accurate a measurement must be depends upon its purpose. Accordingly, an appropriate device has to be used for the measurement. Measurement of the substances that are precious, of great importance and used in very small quantities is done meticulously and accurately. Due to advancements in technology, devices that measure very small magnitudes of quantities like distance, mass, time, and temperature are available now. For example, distance and time in connection with very important sports competitions, mass of gold, body temperature, etc. मापन किती अचूक असावे हे मापन कशासाठी होणार यावर ठरते. त्याप्रमाणे योग्य त्या साधनाचा वापर मापनासाठी करावा लागतो. मौल्यवान, विशेष महत्त्वाचे आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे आणि अचूक केले जाते. म्हणजे तुम्ही जर सोन्याच्या दुकानात गेलं तर सोनं देताना ते इतकं व्यवस्थित आणि इतकं काळजीपूर्वक ते मोजत असतात कारण ती खूप महत्त्वाची आणि मौल्यवान वस्तू आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर, वस्तुमान, काळ, तापमान इत्यादी राशींची सूक्ष्म मापनेही अचूकपणे करणारी साधने आता उपलब्ध आहेत. जसे अत्यंत महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांशी निगडीत अंतरे व काळ, सोन्याचे वस्तुमान, शरीराचे तापमान, टेम्परेचर सुद्धा व्यवस्थित मोजल्या
जातं, कारण ते पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणून अचूक मापनाचे महत्त्व आहे. इथे टू प्रिव्हेंट consumers from being cheated, a weights of measure subdivision functions as part of the food, urban supply and consumer protection division of the government. Officers of this subdivision visit different places from time to time and as ascertain whether the weights and balances being used are proper or not. It is binding by law to use standard weights and measures. It is also a function of the weights and measure subdivision to grant licenses for the production, sales and repairs of weights and measures. ग्राहकांची वजन मापांमध्ये फसवणूक होऊ नये यासाठी शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात वजनमाप उपविभाग कार्यरत असतो. या उपविभागाचे अधिकारी ठिकठिकाणी जाऊन योग्य वजन वापरले जात आहे. हे येऊन चेक करतात प्रॉपर की तुमचा तराजू व्यवस्थित आहे की नाही, त्यावर कधीच तुम्ही त्याला अपडेट केलेला आहे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या विभागातले लोक येतात, ते दुरुस्त करतात, ते लायसन्स बघतात आणि त्याच्यानंतर परत त्यांना सांगतात आणि त्याच्यानंतर ते खात्री करतात की बरोबर आहे की नाही. याचा फायदा ग्राहकांना होत असतो. म्हणजे जे दुकानदार आहेत ते त्यांना फसवू शकत नाही. प्रमाणित वजनमापे वापरणे कायद्याने बंधनकारक केले आहे. वजनमाप उत्पादन, विक्री व दुरुस्ती यासाठी आवश्यक ते परवाने देण्याचे काम शासनाचा वजनमाप उपविभाग करत असतो. थँक यू.